लवकरच महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे, कारण भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आले। भाजपकडून किरेन रिजिजू यांची निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तर या संदर्भात अधिक माहिती आपण घेतोय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय घडतंय नेमकं भाजपच्या गोटात? नवा भाजप प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रासाठी कधीपर्यंत नेमला जाईल? मनश्री, खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर, भाजप आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर 7 महिन्यांपासून भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असणार या संदर्भात चर्चा सुरू झाली होती। भाजपमध्ये एक पद एक व्यक्ती अशा प्रकारची सिस्टम असल्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जे महसूल मंत्री देखील आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमला जाणार याबद्दल देखील स्पष्टोक्ती करण्यात आली होती। परंतु काही दिवस रवींद्र चव्हाण यांच्याकडे या संदर्भात नाव झालं, त्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर कार्याध्यक्षपदी त्यांची नेमणूक देखील झाली आणि तेच महाराष्ट्र भाजपचे पुढचे अध्यक्ष असतील असं अमित शहा यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता प्रदेशाध्यक्ष निवडीच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून भाजपकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे। अशी देखील माहिती मिळते की येत्या आठवड्यामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कार्यकाळादरम्यानच रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाईल। त्यासोबतच उर्वरित ज्या काही प्रदेश पातळीवरील नेमणुका असतील किंवा मुंबई अध्यक्षाची नेमणूक असेल, या सगळ्याच नेमणुका या सगळ्या दरम्यान होतील असं देखील कळतं। त्यामुळे भाजपकडून आता अंतिमतः प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी जी काही प्रक्रिया आहे ती राबवण्यास सुरुवात झाली आहे। किरण रिजिजू निवडणूक अधिकारी म्हणून येतील आणि शक्यता आहे की येत्या आठवड्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा होईल असं देखील कळतंय। मनश्री, नक्कीच ओम, त्याच्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी वेगानं तयारी सुरू झालेली आहे। धन्यवाद या माहितीबद्दल।